हा सगळा एक वेगळा एपिसोड इकडे होऊ शकतो. लग्न संसार मुलं हे सगळं होणारच आहे, पण त्याच्या आधी मला स्वावलंबी व्हायचंय. इज दिस राईट फॉर माय बॉडी? एवढी डबी एवढी डबी एवढी डबी एवढी डबी. तुला लोकांनी कधीतरी टीव्हीवर बघितलं पाहिजे, त्यासाठी आता मेहनत कर. आणि गाणं कंटिन्युअस सतत मैफिल. आईचा रियाज आणि सतत मैफिल. या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात चॅलेंजिंग स्वतः करता स्टँड घेणं आहे. माझी मुलगी सगळं करणार, तिला हवे तसे ती कपडे घालणार, तिला हवं ते शिक्षण घेणार, तिला हवं त्या करिअरमध्ये ती जाणार. मी नाही कोणाचं ऐकणार. कधी कधी मी विचार केला तर खूपच धाडसी होती माझी आई. नाही, माझ्याकडे तर आई आणि बाबा इतके मवाळ होते की आम्हीच मवाली. To be answerable as a woman for being career oriented, aspirational and ambitious even after getting married. पण मध्ये मला नुसतं कॉमेडियन म्हणून जेव्हा वापरलं तर मला अतिशय राग यायचा. पुरुषांनी आता बायकांबद्दल किंवा महिलांबद्दलचा जो विचार आहे त्यांनी बदलायची गरज. शारदा सरिता आल्या रखुमाईसाठी. वा वा वा. भारती आचारीकर. आता जेव्हा मी तिघीमध्ये काम केलं तेव्हा मला खरंच असं वाटलं की माझं सर्कल पूर्ण झालं. घननीळा लढिवाळा झुलवू नको हिंदोळा रे, झुलवू नको हिंदोळा. क्या बात है. आय थिंक आईचं गाणं किंवा आई म्हणत असलेलं गाणं आलं की आपल्याला असं वाटायला लागतं की आपण आईच्या घरी आहोत की काय, राईट. हाय, माझं नाव आहे ज्ञानेश्वरी आणि जस्ट इन केस यू आर वंडरिंग की हे काय चाललंय इथे. सो बेसिकली तिघी नावाचा चित्रपट 6 मार्च हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण ह्या तिघी एकत्र सापडणं जरा कठीण झालंय कारण प्रमोशन्स खूप जोरात चालली आहेत. सो आय थॉट की मध्ये यांच्याकडे वेळ होता, मी म्हटलं की मी येते, आपण गप्पा मारूया, बिकॉज वाय नॉट. आणि मुळात आय रिअलाइज्ड की खूप लोकांना असा प्रश्न असतो की मुली मुली भेटल्यानंतर नेमकं काय बोलतात. असा ज्यांना ज्यांना प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न आज सॉल्व्ह होणार आहेत, कारण आम्ही ॲटलिस्ट 1 तास फक्त गप्पा मारणार आहोत. आणि गप्पा कॅन बी अबाउट एनिथिंग. त्यासाठी मी काय केलंय की काही रॅन्डम विषयांच्या चिट्स आहेत ह्याच्यामध्ये, आणि आपण काय करणार आहोत की ह्यातली एक एक चिट तुम्ही उचलायची आहे. आता त्याच्यात काहीही असेल, म्हणजे वाटेल तो विषय असू शकतो आणि आपण त्याच्याबद्दल गप्पा मारायच्या आहेत. लाईक वेन वॉज द लास्ट टाइम आपण असं केलं. सो फक्त गप्पा. त्यापैकी कोणाला जर बोर झालं की अरे हा विषय पास झाला यार ज्ञानात, तर यू टेल मी, आपण नेक्स्ट चिट उचलायची. एवढंच आहे. ओके, ठीक आहे, चला. कोणापासून सुरू करतोय आपण? माझ्यापासून करूया का फर्स्ट? हा, तू कर. हा चालेल. अच्छा, चलो आय स्टार्ट. मी आणि भारती मावशीने असं केलं. गप्पांमध्ये असं होत राहतं, त्यामुळे ओके. पहिलं आलेलं आहे, वाव, आईचं घर. छान आहे विषय. बापरे, आठवतंय का? आईचं हजार घर. आठवणी. आईचं घर. बट आय थिंक प्रत्येकीच्या केसमध्ये असं असेल की आईचं घर म्हटल्यानंतर अशा काही गोष्टी विच मेक इट आईचं घर, म्हणजे विच मेक इट तुमच्या आईचं घर. तर जर तुम्ही डोळे बंद केलेत आणि असा विचार केलात तर तुमच्या इंडिव्हिज्युअली आयांच्या घरचं असं काय आहे जे स्टँड आउट पॉईंट्स आहेत, की ही वस्तू किंवा एखादी गोष्ट ठेवण्याची पद्धत, चादरीचा रंग, एखादा वास किंवा स्वयंपाकघर, काही बोल. माझ्या घराचं म्हटलं तर शिस्त, रुटीन. ओके. सतत किचनमधनं येणारा कोणत्या तरी पदार्थाचा सुंदर सुवास. माझी डॉग, तिचं भुंकणं. काय नाव आहे तिचं? आता नाही येते, पण माझ्या लहानपणीची जी होती जिमी म्हणून, माझी फर्स्ट डॉग. आणि मला वाटतं एकंदरीतच माझ्या आईचं घर जे आहे ना ते माझ्या आईमुळे, कारण त्याच्यामध्ये अजून मी, माझी बहीण, बाबा असले तरी डॉमिनन्स खूप माझ्या आईचा होता. म्हणजे इन टर्म्स ऑफ घर कसं चालणार, घरामध्ये कोणती गोष्ट कशी ऑपरेट होणार, तिचाच आवाज, तिचाच कलकलाट, सगळं तिचं. तर पण ते त्याच्यामुळेच त्या घरात गेली मी की आई असो किंवा नसो मला आईच दिसते. हो, नाईस. असं होतं का बट की जेव्हा तू आई सोबत राहत होतीस तेव्हा जर आई 1-2 दिवस बाहेर गेली असेल तर असं वाटायचं का की आपण दुसऱ्यांच्याच घरी आलोय अचानक? म्हणजे तिला असं वाटायचं, कारण घराचं जे घाण करून ठेवायचं आणि तिची यायची वेळ झाली ना की बाबापासून सगळे अगदी हाय अलर्टवर असायचे की मम्मी आ रही है, चलो जल्दी जल्दी. पहिली कोणती गोष्ट तुम्ही आवरायचात? सगळ्यात जास्त तिला चीड काय नसेल तर यायची? कपट. नाही कपाटापर्यंत कोण पोहोचतंय? आता मी सांगते. entry पासूनच सुरुवात आहे. हा, म्हणजे पाण्याचा ग्लास जो टेबलावरती असेल तर तो का आहे,
किंवा एखादं कोणतरी जेवलं असेल तर ती प्लेट तिकडे का आहे, किंवा मॅगझिन असे पडलेले का आहेत, सगळं तिचं ना किंवा मग 3 माणसांच्या जेवणाच्या ऐवजी चौथं कोण आलं होतं? अरे बाबा तसं आमच्या काय घरी नाही, तसं आमच्या घरी खरंच कधी नव्हतं. पण आमच्या घरी ऍक्च्युली घरात तशी पद्धत पण नव्हती की खूप लोकांचं येणं जाणं, अजिबातच नव्हती ती पद्धत. वाव. सोनाली? माझ्या आईचं घर म्हटलं की मला आठवतं कॉन्स्टंटली प्रगतिशील राहणे. कारण आम्ही आईचं घर हे प्रिडॉमिनंटली जसं ती म्हणाली तसं माझं आईचं घर म्हणजे हे आईचंच घर. बाहेर फक्त कुलकर्णी नावाची पाटी आहे. बाकी लोक राहतायत या घरामध्ये, आईचं घर आहे. मी अण्णावासाठी म्हणते कारण माझी आई पंजाबी, बाबा आर्मीमध्ये, त्यामुळे बाबा सतत फिरतीवर असायचे. ओके. सो आम्ही वाढलो म्हणजे जन्मलापासूनच आई बाबा, आई ही बाबा पण होते आणि आईही होती आणि सगळंच आईने केलंय. त्यामुळे माझी आई ही अमृतसरवरनं जेव्हा मुंबईत पुण्यात आली 40 वर्षांपूर्वी, तेव्हापासूनच तिचं असं होतं की मला ते शहर किंवा ते गाव, ती परिस्थिती मी सोडली कारण मला आयुष्यात प्रगती करायची. ती तिच्या 5 बहिणींमधली सगळ्यात मोठी बहीण. ओके. आणि सगळ्यांची लग्न अगदी 18व्या वर्षी म्हणजे वयात आल्या आल्या लग्न करायचं. ती म्हणजे सगळ्यांची लग्न करा, मला लग्न नाही करायचं आता, मला काहीतरी करायचं आहे आयुष्यात. म्हणजे लग्न, संसार, मुलं हे सगळं होणारच आहे, पण त्याच्या आधी मला स्वावलंबी व्हायचं आहे. आय वॉन्ट टू डू समथिंग ऑफ माय ओन. म्हणून ती घर सोडून, सगळ्यांना सोडून, कम्फर्ट झोन सोडून पुण्याला आली त्या काळी. आणि मग नोकऱ्या, ती टेलिफोन एक्सचेंज वगैरे मध्ये काम करायची. पंजाबी बोलणारी आई, महाराष्ट्रात, पुण्यात. त्यामुळे तिला काहीही नीट जमायचं नाही. मग ती डिफेन्समध्ये ॲज अ सिव्हिलियन काम करायला लागली आणि मग लग्न झालं, मग आम्ही. सो तिच्यासाठी आयुष्यात सतत आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी जे केलंय त्याच्या एक पाऊल पुढे आपण काय करू शकतो, मग आपल्या मुलांना तसं वाढवणं सो दॅट ते पुढे जाऊन अजून पुढे काय एक पाऊल पुढे कसे जाऊ शकतात, हे तिचं सतत राहिलेलं आहे. सो आर्मी क्वार्टर्समधनं बाहेर येऊन मग स्वतःचं एक घर घेऊयात, मग ते बांधणं कसं, ते सगळं आईने केलं. म्हणजे माझ्या आजूबाजूला सगळं वातावरण असं खूप रिजिड, कन्झर्वेटिव्ह होतं की आमच्या मुली अशा रस्त्यावर नाचत नाहीत, गणपती विसर्जनात मुली परफॉर्म नाही करत, ही कलाकार आहे नाही. सो शी इज लाईक, एक मिनटं, माझी मुलगी सगळं करणार, तिला जे हवंय ते करणार, तिला हवे तसे ती कपडे घालणार, तिला हवं ते शिक्षण घेणार, तिला हवं त्या करिअरमध्ये ती जाणार, मी नाही कोणाचं ऐकणार आहे. सो ती अशी आमच्या काळातली म्हणजे झाशीची राणीच आहे. ते सगळं तिच्या घरात आहे, होतं. आणि म्हणून सतत एक प्रगतिशील राहणे, म्हणजे ते असतं ना की आपण चादर बघून पाय पसरवतो, पण माझी आई अशी की नाही ठीक आहे, जाऊयात, ट्राय करूयात, काहीतरी होईल, कुठून तरी लोन काढू, हे करू ते करू. सो शी इज ऑलवेज बिन व्हेरी आउट ऑफ कम्फर्ट झोन स्वतः. आणि मला आणि माझ्या भावाला पण तशीच नेणारी. सो घरातली एखादी गोष्ट किंवा वस्तू म्हणालीस तू तर ती मला नाही आठवत आहे, पण मला तिचं व्यक्तिमत्व आणि तिच्यामुळे आमच्यात आलेल्या त्या सगळ्या गोष्टी आठवतात की पुश युअर सेल्फ. म्हणजे मोर लाईक तुझ्या आईच्या घराचा एक स्वभाव होता, जो स्वभाव आणि तिच्यासारखा जिद्द मी म्हणेन की ते घरात मला दिसलं. आणि आय थिंक व्हॉट शी हॅज कॅरीड इन ऑल द हाऊसेस इज हर पंजाबीनेस. 40 वर्षात ते गेलेले नाहीये कुठेही. म्हणजे व्हॉट वॉल, म्हणजे आई असेल तर ह्या आवाजात बोलायचं, ह्या पिच मध्ये बोलायचं, कुठे आहेस तू, हे नॉर्मल आवाजात नाही. आई असेल घरी, कॉलनीमध्ये, सोसायटीमध्ये, शहरामध्ये, तर ते सगळ्यांना माहिती असतं. सो आय थिंक तो तिचा पंजाबीपणा आहे. फूड पासनं, स्वभावापासनं बिनधास्त हवं ते करायचं आणि करू द्यायचं इतरांनाही, स्पेशली आपल्या मुलांना. सो दॅट इज माय मॉम. सोनालीच्या घरी गेल्यावर आपण सगळे मोठ्याने बोलूया. बोलायलाच पाहिजे, कारण तिच्या आवाजामुळे आपला आवाज तिच्यापर्यंत पोहोचणारच नाही. चालेल, बेस्ट आहे. भारती, तुमच्या केसमध्ये काय होतं? माझं जरा थोडं वेगळं आहे. माझं जरा फारच कलेच्या दृष्टीने फार समृद्ध झालं आमचं. कारण आम्ही पुण्याला वाढलो आणि पुण्याला आई गायिका असल्यामुळे म्हणजे रविशंकर पासून सगळ्या झाकीर हुसेन, अल्लार खापासून सगळे आमच्या घरी येऊन जायचे. आणि मला अजून आठवते, आम्ही मुंबईला जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा वडाळ्याला आम्ही राहायचो. एक रूमची, अक्षरशः एक रूम आणि किचन एवढीच जागा, मुंबईची घरं. पण बिकॉज माझे वडील युपीचे आणि आई सदाशिव पेठेची पुण्याची. म्हणजे 47 साली लग्न झालेलो आणि मराठी हिंदीचं लग्न झालेलं त्यावेळेला. त्यामुळे ते खूप प्रोग्रेसिव्ह, म्हणजे कधीच कोणाचं अडलं नाही की बाबा हिच्याशी कसं लग्न करायचं, त्याच्याशी कसं लग्न करायचं, असं काही नाही. पण जेव्हा आम्ही मुंबईला घर घेतलं ना आईवडिलांनी, तेव्हा म्हणजे मल्लिकार्जुन मनसूर पासून, कानन पासून सगळेजण आमच्याकडे
राहायला यायचे एका रूम मध्ये आणि आम्ही 4 जणी बापरे. एका रूम मध्ये आणि किचन एवढ्यामध्ये. आणि मल्लिकार्जुन पळून यायचे कारण मल्लिकार्जुन एका लॉजमध्ये राहायचे आणि तो माणूस खूप बडबडायचा मल्लिकार्जुनची म्हणजे. आणि म्हणजे तेरे पण आणि काय ते कन्नाडी त्यांच्या भाषेमध्ये आणि ते त्यामुळे खूप समृद्ध बघितलं आम्ही. म्हणजे म्हणजे मला आठवतं आहे की भीमसेनजी वगैरे ते रात्री 3 वाजता प्रोग्राम संपल्यानंतर मम्मीला चंद्रभागा म्हणायचे. चंद्रभागा दारुगड मला भातवड करून घाल. तर म्हणजे आम्हाला असं वाटलं की हां हे आपल्याकडचीच लोक आहेत. त्यामुळे हे संस्कार मला खूप लहानपणापासून मिळाले. म्हणून म्हणजे आम्हाला लोक म्हणतात की तुम्ही एवढं म्हणजे आम्ही 4 जण तशा जमिनीवर कशा काय. तर म्हणजे आम्ही आईला एवढं मोठं बघितलंय आणि एवढ्या मोठ्या माणसांना आम्ही आमच्या घरी बघितलंय की आम्हाला तो स्पर्शच नाही झाला तो की बाबा आपण कोणीतरी मोठे आहोत आणि आपल्याला इगो दाखवायचा आहे असं काही झालंच नाही. आणि गाणं कंटिन्युअसली सतत मैफिल. आईचा रियाज आणि सतत मैफिल. त्यामुळे फार वेगळं आमचं हे गेलं आयुष्य. पण म्हणजे So opposite from mine. हो, मी आता तेच म्हणत होते की Stark opposite. तुमच्या तिघींचाही रादर म्हणजे वेगवेगळं वातावरण खूपच आहे. वेगवेगळं आहे. खूपच. पण मग तुम्ही सगळे कसे ऍडजस्ट व्हायचं तेव्हा काही तुम्हाला कशी आठवतं? व्हायचं अजूनही आठवत नाही आम्हाला. आम्ही कसे ऍडजस्ट प्रश्नच नसायचा ना तेव्हा. हो, म्हणजे actually. असं एक 4 गाड्या 5 गाड्या पसरायच्या झोपा. आणि झोपा असं असं व्हायचं ते. I think ती श्रीमंती असायची ना तेव्हाची. हो. कमी जागेत जास्त माणसं राहणं ही श्रीमंती खरंच. होती. हो नाही तसं आम्ही बहिणी आहोत ना त्या आम्ही सगळ्या 4 बहिणी आम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर राहतो. 4 बहिणी आम्ही 5-5 मिनिटाच्या अंतरावर राहतो. सगळ्या 2 बहिणींनी घरं बदलली की आम्हाला इथं यायचं. पण अशा काही गोष्टी होत्या का तुमच्या घरामध्ये वस्तू? आमच्या घरामध्ये वस्तू बहुतेक म्हणजे तंबोरे आणि तबले सगळे. आणि हार्मोनियम आणि हेच असंच. दुसरं असं काही फार आयुष्यच नव्हतं. बरं आईचं काय झालं. आई जेव्हा गायला लागली आई 12व्या वर्षी वगैरे गायला लागली. म्हणजे आईची सावळाचा रंग ही 17व्या वर्षीची रेकॉर्ड आहे. बापरे. त्याला 80 वर्ष झाली असतील आता त्या रेकॉर्डला. तर आई आणि तसं आजीचा फार सपोर्ट होता. त्यामुळे आई घरी आली की ती फक्त ठेवायची तिची काय पुस्तकं 4था मजला होता आमचा तिथे जाऊन बसायची आणि गायला बसायची. आणि मग आजी सगळं तिला चहाचा कप नेऊन दे खाणं नेऊन दे. मी म्हणलो किती छान आयुष्य करत तुझं. आणि मला म्हणते तू गाणं कर गाणं कर गाणं कर. म्हटलं मला 200 रुपये ट्युशन म्हणून द्यायचे तरी मला त्रास होतो. म्हणजे त्यावेळेची गोष्ट करते मी. म्हटलं तुला त्यावेळी 200 रुपये द्यायची आजी ट्युशनला. किती छान ना. म्हणजे सगळंच प्रोग्रेसिव्ह असल्यामुळे ना आम्हाला अडवलं नाही कोणी कुठल्याही गोष्टीसाठी. आणि अर्थात पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा खूपच फायदा झाला की काहीही करा फक्त ते बेस्ट करा. नवरा निवडा पण बेस्ट नवरा निवडा. पण आता जसं आईच्या घराबद्दल तुम्ही तिघींनी सांगितलं की असं होतं किंवा या गोष्टी असतात. पण आता जर तुम्ही विचार केलात तर तुमच्या घरांमध्ये असे कोणते एलिमेंट्स आहेत विच आर व्हेरी मच लाईक युअर आई. म्हणजे आता जर तुम्ही इफ यू थिंक बॅक तुम्हाला आठवेल की ऍक्च्युली मी पण उषा अशाच ठेवते किंवा मी पण माझी पण अशीच शिस्त आहे. हे कुठून आलं असेल तर कदाचित आई पण असंच करायची म्हणून मी पण असंच करते. मी तंतोतंत आईसारखी आहे. हो हो मला घर नीटनेटकं लागतं. फक्त आईसारखी सुगरण अजिबात नाही आहे मी. पण तंतोतंत आणि सगळं म्हणजे शिस्तीत लागतं मला. आणि आईचं दुःख मला आत्ता कळतं. फक्त मी एक केलंय की मी आईसारखी चिडचिड नाही करत. अर्थात आईच्या वेळी काय असायचं की एवढा आईला सपोर्ट पण नसायचा. म्हणून कसायचं की आपलं घर आपणच नीट ठेवायचं. आता जरा परिस्थिती असल्यामुळे लोक असतात मदतीला वगैरे वगैरे म्हणून चिडायला तसा स्कोपही नसतो. आणि घरामध्ये मूलबाळ नसल्यामुळे पसारा घालणारही नाही. तर हे खूप वेगळे आहेत सिच्युएशन्स खूप वेगळे आहेत. पण या बाबतीत मी कम्प्लिटली माझ्या आईसारखी आहे. हो. आणि मगाचं फक्त जे सोनाली बोलली ना ते मला खूप इंटरेस्टिंग माझ्याही आईबद्दल ऍड करावं असं वाटलं की प्रोग्रेसिव्हपणा ती जे म्हणाली की मुलींना कसं मोठं करायचंय त्यांचं संगोपन इंडस्ट्रीमध्ये टाकणं न टाकणं. माझ्या आईने पण कधी कोणत्या नातेवाईकांना फक्त नवऱ्याला विचारलं की मला असं करायचंय. आणि खूप तिने खरं तर कधी कधी मी विचार केला तर खूपच धाडसी होती माझी आई. जे कदाचित तिचं धाडस पण माझ्यामध्ये नाही आलेलं आहे. त्यातल्या त्यात एक शिस्त आली आहे तिची फक्त माझ्यामध्ये. इंटरेस्टिंग. ओके पुढच्या चिटकडे जाऊया आपण. पण त्याच्या आधी एक प्रश्न छोटासा म्हणजे जस्ट वंडरिंग कारण तू म्हणालीस की जसं त्यावेळेला तुझी आई सगळे स्वतः करायची तर अर्थातच चिडचिड होत असेल किंवा आय थिंक ओव्हरऑल आईच्या घरी असताना आपली पण थोडी थोडी कुठेतरी चिडचिड होतच असते. कारण आपलं असं होतं की एवढं काय आहे इथेच का करायचं आहे हे असंच का करायचं वगैरे. तर सगळ्यात जास्त भांडण आईशी तुमच्या तिघींचंही कोणत्या कोणत्या विषयांवर व्हायचं आठवतंय? प्लास्टिकचे डबे. प्लास्टिकच्या डब्यांवर भांडायचं खूप म्हणजे अजूनही होतात. म्हणजे जे आपण टेकअवेचे डबे आणतो ते सगळे साठवून ठेवते ती वर्षानुवर्ष.
आणि म्हणजे इतकी चिडचिड होते की का पण आता मी ते सेम करते दुबईत. आणि मला इतकं जणू की मी किती आईसारखी होत चालली. जे सगळं मला आईबद्दल आवडत नाही नव्हतं ते सगळं मी करत चालले. आय थिंक आया आणि प्लास्टिकचे डबे एक वेळ डबेच. डबे ते कसलेही हा, डबे. डबे कोणतेही डबे डबे उगाच घेणे डबे. डब्याचा शेप बघून टेम्प्ट होणे की अरे मी किती तर इथे सुंदर आले, डबा आहे मी हा. पुण्याला गेले की मी तुळशीबागेत जाते आणि डबे आणते मी. घरात किती डबे असं आणते असतं. मी. एवढी डबी एवढी डबी एवढी डबी एवढी डबी डबे आणते. आणि गंमत अशी आहे की माझी आई विचारते पण अरे हा तू एक डब्बा होता तो तर नाही दिसत आहे कुठे गेला. पण आहेत की बाकी मी तो नाही सापडत आहे. म्हणजे Same. नजर असते नाही, पण कुठे असतंच ते. लागतात डबे आणि भयंकर पॉझिटिव्ह असतो म्हणजे मी तरी खूप पॉझिटिव्ह माझ्या भांड्याबद्दल. Absolutely. तुझ्याबद्दल असं काही आहे का ज्याच्याबद्दल तशी मी खूप मम्माच गर्ल होते. तर आईने एखादी गोष्ट सांगितली की ती मी करायचे म्हणून तशी भांडणं नाही व्हायची. 1000 आयांनी याच्यावरती कॉमेंट केली असेल बाय नाव बघताच की अगदी आम्हाला पण असंच हवं होतं आमचं मूल पण आमची तर काही ऐकतच नाही वगैरे. नाही असं काही नाही. मग विषय नंतर भांडायला लागले असं काही नाही. ओके भारतीताई. नाही माझ्याकडे तर आई आणि बाबा इतके मवाळ होते की आम्हीच मवाली. डॉनगिरी म्हणजे कुठून तुला आली. माहितीये का म्हणजे आई आजारी पडल्यानंतर आईला खाली बसता यायचं नाही अशी बसून जायची आई. तर आणि तिला चालायला त्रास व्हायचा. तर आता शिवाजी मंदिर माझ्या घरापासून 2 मिनिटावर आहे. आता शिवाजी मंदिरला एखादा प्रोग्राम आहे ते लोक परस्पर येऊन मम्मीशी बोलत हा येते ना असं मम्मी म्हणायची. नाही म्हणायचंच नाही कुठल्याच गोष्टीला. आणि मग नंतर वाट बघून ते फोन करायचे तुम्ही आला नाहीत. मी फोन घ्यायचे मी म्हणायचे आला नाहीत म्हणजे तिने काय चालत शिवाजी मंदिरला यायचं तुम्हाला न्यायला यायला नको. अगं नको बोलूस मी जाईन. अरे जाईन काय तू 10च्या स्पीडने पण चालत नाहीस म्हणलं. आणि का जायचंस तू. ते भिडस्त म्हणजे इतके दोघं भिडस्त म्हणून. पण तुला माहितीये का त्याच्यामुळे मला अग्रेसिव्ह बनायला लागलं. मला फटकन म्हणायला लागले लोक. पण वी हॅड टू टेक दॅट. आय हॅड टू टेक दॅट. यू वर दॅट मॅनेजर. आय हॅड टू म्हणजे आय हॅड टू पुट माय फूट डाऊन. नाही ती न्यायला येणार असाल तर मी पाठवते अदरवाईज नाही जाणार ती. ती अशी तीच बसायची अशी रुसून. म्हटलं काय रुसायचे. नाही एका पॉईंट नंतर आईचं पालक व्हावं लागतं आपल्याला. म्हणजे आता आम्ही त्या झोन मध्ये आहोत सांगायलाच लागतं ऐकतच नाही. चला तर चिठ्ठी काढतो. येस नेक्स्ट चिठ्ठी आहे खाणं आणि खाऊ घालणं. हा सगळा एक वेगळा एपिसोड इकडे होऊ शकतो क्लोज मध्ये. ह्याच्यानंतर separate. इथे होऊ शकतो. मला जाणून मला घ्यायचंय खाऊ का असं का म्हणजे खाणं आणि गाणं 2 सगळ्यात महत्वाचे मला खूप मुद्दे. आवड आहे खायला घालायची राहतं. म्हणजे त्या दिवशी मी एखादं जेवणार पण नाही तर पण मी 15 माणसांना 20 माणसांना कधी खायला घालू शकते. पण ही आवड म्हणजे तुम्ही बिकॉज काय झालं की आम्ही आजीकडे होतो ना आणि मी समजा 12 वर्षाची आहे तर मग माझ्या धाकट्या सगळ्या तर मग त्यांचे डबे भरणं माझ्या मामीच्या मदतीने त्यांना काय हवं खायला घ्यायला ते सगळं मी करायची. त्यामुळे आपोआप मला स्वयंपाकाची आवड तेव्हापासून लागली. कारण सकाळचा नाश्ता वगैरे सगळं मी तिच्याबरोबर मदतीने करायची. तर आय डोंट नो कारण मम्मीला आईला अजिबात जेवण करायची आवड नव्हती. एक तर तिला वेळ नसायचा पण त्यामुळे तशी आवड हे झाली नाही तिची. पण मला पहिल्यापासून इतकी म्हणजे मी रात्री 12-12 वाजता समजा माझं नाटक जेव्हा मी नाटक करत होते आणि माझं घर अगदी दादरला असल्यामुळे नाना तिथे समोर राहायचा. म्हणजे उदाहरण म्हणून सांगते नाना तिथे माझ्या समोरच्या घरामध्ये कुठे राहायचा बिल्डिंगमध्ये. रात्री आमचं नाटक एकत्र यायचं पण तो माझ्याशी बोलायचं नाही काहीतरी भांडण झाले असायचं. मग घरी यायचं माझ्या नवऱ्याला सांगायचं तिला सांग मला जेवायला वाढ म्हणून. 12:30 1 वाजता मी त्याला जेवण करून घालायची. असं किती वेळा झालंय की नाटकाची सगळी मंडळी आले तुम्ही त्याला 2-2 वाजता 4-4, 5-5, 6-6 जणांना जेवण करून घातले. पण माझा तो स्टेज बस्टर आहे. बापरे क्रेझी आहे. मला इतकं आवडतं जेवण करायला की यू कॅनॉट इमॅजिन ऑल्सो. म्हणजे मी बहुतेक आचारी वगैरेच असणार पण म्हणजे भारती आचारीकर. वा पण आवड निर्माण कुठून झाली म्हणजे पहिला पदार्थ कोणी शिकवलेला तुम्हाला आठवतोय का? नाही आठवते पण मला आणि कारण आईला आवड म्हणजे वेळ नसायचा वडील म्हणजे खूप छान कुक करायचे. म्हणजे दर रविवारी वडील असे युपीचे ना त्यांना मटण खायला फार आवडायचं. तसे खाली असे मोढ्यावर बसून स्टोव समोर घेऊन भाजत मटण करायचे असे. आणि आम्ही वाट बघायचो 15 दिवस 20 दिवसांनी वगैरे कधीतरी व्हायचं पण ते व्हायचं. त्यामुळे मी पण तिथे अशी बसलेली असायची काय करतात. तर मला आय डोंट नो कशी मला आवड लागली. मला त्याचा पिन पॉईंट नाही सांगता येते पण मला असं कधी बाबा काय स्वयंपाक करायचं असं कधी तोंडात ना तू माझं बघणार पण नाहीस. चला स्वयंपाक करूया असं. हा चेहरा माझा होतो.
स्वयंपाक बापरे. पण मला एकतर मी आत्ता स्वयंपाक करायला लागली आहे लग्नानंतर. ते पण आता परिस्थिती आली आपल्यावर म्हणून. बाहेर आहोत, सतत सगळंच मिळेल असं नाहीये. पण आय ऑल्सो लाईक की आता मी आहे घरी, मी काही विशेष करत नाहीये दुबईमध्ये. त्यामुळे राहता मी खूप होमली आहे, म्हणजे मी स्वतः सगळं करते घरातलं काम. तर मग स्वयंपाक इज द ओनली, उरलं नॅचरली तेच आहे तर तेही करूयात. सो मी स्वयंपाक करायला लागली आहे. मी खूप एक्सपेरिमेंट्स करते, पण मी खूप वाईट आहे डिटेल्सच्या बाबतीत. म्हणजे काय किती प्रमाणात कशात टाकावं मी हे काहीच बघत नाही, काय टाकावं एवढंच बघते. मला ह्याच्यामध्ये मला ना टाइम मॅनेजमेंट खूप छान जमते. त्यामुळे मी म्हणजे एकीकडे कांदा चिरा घातला तर मी दुसरीकडे गोळी वाटून घेते तेवढ्यात कांदा गरम होईपर्यंत. माझी आई अशी नाही, माझी आई अशी. 4-5 गोष्टी. आता सध्या सकाळी उठले ना मी की मी पहिला गिझर लावते, गिझर लावलं की मी चहा करते, चहा केला की मी गोळ्या काढून ठेवते. इट इज डन इन 1 hour. इट्स आउट. आय एम विथ माय डब्बा. सी पण आय फील हे जरी ऑटो मोडवर असलं, अनेक वर्षांची सवय आणि अनुभव असला तरी ना आपण हे खूप अंडररेटेड ठेवतो ही गोष्ट की आई लोकांना स्वयंपाक कसा पटकन जमतो. त्यांना मला खूप कधी कधी वाईट वाटतं यार या गोष्टीचं की त्यांना आरामच मिळत नाही. कारण आपण इतकं गृहीत धरलेलं असतं की ती काय पटकन 5 मिनिटात करेल आणि ती करतेही. अजिबात कटकट न करता, अजिबात त्याचा तिला त्रास होत नाही. पण आता मला असं वाटतं की काय करायचं रे स्वयंपाकाला दुपारी. आता दुपारचं तर जेवण झालं, आता संध्याकाळी. माझी आई सतत हे जेव्हा विचारायची ना लहानपणी तर मला सतत कसं जेवणाबद्दल विचारते, बनव ना काहीतरी. आता ते सेम आपल्यावर जेव्हा आली परिस्थिती तेव्हा जाणवतं यार की टोटली त्या सगळ्या माझ्याकडून शिक काहीतरी आता निदान. करते मी रोज. मी तुमच्या घरात बसणार आहे आता रोज. नेहा चिठ्ठी बदला खाणे असं आणि म्हणेल तू. चिठ्ठी बदला. पण तुला खायला आवडतं का जास्त की नाही? मला साधं आणि एकसारखं मी बरेच दिवस जेवू शकते. आणि मला 5-6 दिवस झाले की थोडं काहीतरी एक चमचमीत चालेल. 5-6 दिवस म्हणजे झाले हे रिलेटच होत नाहीये. अजिबात नाही. दुपारचं जेवण संध्याकाळी नाही खाऊ शकत, वेगळं काहीतरी मी हवं. खाऊ शकते, मी अगदीच खाऊ पण असा शकते. कोणता पदार्थ आहे तू रोज खाऊ शकतेस? पॅटर्न म्हणजे भात, आमटी, भाजी. तर या पॅटर्न मध्ये मी रोज जेवू शकते विदाऊट एनी असं तोंडी लावणं माझ्याकडे मग दॅट इज माय. कुरुम आणि- हे कुडून माझं 5 दिवसांनी होतं की एखाद बापरे. पापडचा तुकडा जरा द्या आता. हा. आणि माझं प्रॉब्लेम काय आहे ना की मी खूप राईट फॉर द बॉडी. इज दिस राईट फॉर माय बॉडी? हल्ली मला ऑनलाईनची फार सवय लागली. का सांग मला? कोणाची? लोणची घेते ऑनलाईन, ऑनलाईनची. लोणची घेते, पापड है ना? घेते. माझा ड्रॉवर माझा मुलगा आला त्यामध्ये मला मम्मा हे सगळं काय आहे? तू काय बिझनेस सुरू कर. 2 ड्रॉवर भरून माझे नुसते मसाले आहेत. बापरे. आणि मी खूप छान डिटेक्टिव्ह आहे. मी मागे बनारसला गेले ते आणि बनारसच्या त्या गंगेकाठी डिटेक्टिव्ह. हा काही शोधू शकते मी आयुष्यामध्ये. ओके. हा, तू कधी लक्षात ठेव काहीही तुला पाहिजे मी असेल काही तर. लपवत नाहीये. नाही काही हवं असेल तर हो, अच्छा, तसं. कुठूनही तसं काय शोधायचं काय मिळायचं असेल, असेल कुठून तर- काय तर. हा. Almost असं. तर तिथे गंगेच्या काठी अशी ती दुकान आहेत आणि त्याच्यामध्ये पापड, लोणची असं सगळं मिळतं. तर एका माणसाकडनं मी त्या बटाट्याचे पापड घेतले आणि ते मला इतके आवडले की मला पुढे हवे असेल तर मी काय करायचं, कसं शोधायचं. ऑनलाईन नसणार आणि नाही नव्हता. मग बनारसला एका माणसाला गाठला. बापरे. त्याला म्हटलं अमुक अमुक दुकान आहे याच्यासमोर हे. मग माझा आता सगळा असा आठा येतो. चेन पुरवठा सुरू झाला आता. बापरे क्रेझी. आपण नेक्स्ट मी चिट जरा जाऊया. ओव्हर आहे पण स्वयंपाकाच्या बाबतीत जरा अतिच आहे जरा. आपण नेहाला वर्षभरासाठी 1 पाकिट देऊया. पुरेल. महिन्यात तरी दोन उरेल, पापड. तरी उरेल, तरी उरेल. हो. ओके. नेक्स्ट चिट आहे करिअर आणि ऍस्पिरेशन्स. करिअरला अच्छा काही निबंध लिहायचा आहे? नाही ग. पेंचबाई नाही मला काय नाही, तू बोल बाई करिअर. तुला ऍस्पिरेशन करिअर नाहीये? म्हणजे आता ती करून झाली समाधानी आहे. अजिबात नाही. नाही म्हणजे इट्स नॉट मी शोधतेय मला आता काय करायचंय. आता ऍस्पिरेशन आहे की नाही. मुळातच असं कधी वाटलं होतं तुम्हाला की अरे या अमुक गोष्टीमध्ये मला जास्त मजा येते तुमच्या या प्रोफेशन मध्ये, हे तुम्हाला कधी वाटलं? मी हे खूप फिल्मी क्लिशे वाक्य आहे पण हे माझ्या बाबतीत प्रॉपरली लागू होतं. मैं माँ के पेट से सीख के आई हूँ. माझी आई प्रचंड डान्स करणारी होती. ती माझी आई मला घेऊन गरोदर होती. आय थिंक 6th or 7th मंथ जेव्हा ती शेवटची परफॉर्म केलं तिने स्टेजवर. तो मैं तब से नाच रही हूँ. बापरे. प्रूफ लॉजिक. तर मी जन्माला आल्यानंतर तिने नाचायचं सोडलं कारण मग मीच सुरू केलं नाही का आता त्यामुळे यार सुरू केला.
सो हे खरं तर माझी आई अत्यंत ॲस्पिरेशनल, अत्यंत करिअर ओरिएंटेड होती, जी मी मगाशी म्हणाले वाय शी केम टू पुणे. तर ते माझ्यातही तिच्यामुळे हळूहळू आलं. सुरुवातीला मला अजिबातच या क्षेत्राबद्दल सिरियसनेस नव्हतं, पण मी नाचायचे, मी इव्हेंट्स करायचे, शाळेमध्ये वगैरे ड्रामा हे ते सगळं करायचे. बट मेनली डान्स होता. मेनली डान्स, बट स्कूल प्लेज ऑल्सो, कमर्शियल प्लेज आणि मराठी प्रायोगिक रंगभूमी याच्याशी माझा कधी तसा संबंध नाही आला, कारण मी मराठीच नाही बोलायचे. घरात वातावरणच तसं नव्हतं. आम्ही स्कूलमध्ये होते, मग मी पंजाबी, घरात अजूनही आम्ही हिंदीतच बोलतो. सो मराठी भाषेतले आणि मराठी कला आणि साहित्यावरचे संस्कार माझ्यावर कधीच घडले नाही लहानपणी, जे आता इंडस्ट्रीत आल्यानंतर घडायला लागले. सो मी शाळेत हे सगळं करायचे, पण मज्जा म्हणून करायचे. याच्यात करिअर करायचंय की नाही हे मला फारसं कळलं नव्हतं, पण माझ्या आईला हे साधारण 7वी 8वीत मी असताना कळलं होतं की ह्याच्यात हिचं करिअर व्हायला पाहिजे. कारण मी आईच्या ऑफिसच्या इव्हेंट्सला जाऊन नाचायचे, मग तिला सगळे येऊन सांगायचे की तुमच्या मुलीमध्ये काहीतरी वेगळा स्पार्क आहे. ते सगळेच म्हणतात स्पार्क आहे, तो तुम्ही जाऊ देऊ नका, तिला पुश करा. म्हणजे काय हे कोणालाच माहित नाही, कारण आमच्या कोणीच इंडस्ट्री मधलं नाहीये. आहे बाबा काय एक्झॅक्टली. मग माझी आई 10वी नंतर म्हणजे लिटरली ती म्हणायची की चल चल डान्स कॉम्पिटिशन आहे त्या आज, ह्या इव्हेंटला त्या इव्हेंटला चल. आणि मी आपली नाही मला टीव्ही बघायचा आहे, नाही मला ती हात पकडून मला घेऊन जायची की नाही चल, तुला लोकांनी कधीतरी टीव्हीवर बघितलं पाहिजे, त्यासाठी आत्ता मेहनत कर. हे सगळं तीच आहे. आणि मग ती मला ऑडिशन्सला मुंबईला गाडीतनं, म्हणजे ती स्वतः ड्राईव्ह करायची, घाणेरडं ड्रायव्हिंग. काकू काय करणार, पण कधी ऍक्सिडेंट झाले नाही काय नाही. पण इमॅजिन ऑफिस संपवून ती मला ड्राईव्ह करून मुंबईला घेऊन यायची, ऑडिशन करून मी परत जायचो रात्री अपरात्री, बिकॉज मुंबईत घर नव्हतं. शी वॉज अ वर्किंग वुमन. शी वॉज अ वर्किंग वुमन. शी जस्ट रिटायर्ड. नटरंग नंतर ती म्हणाली आता मी रिटायरमेंट घेते. सो तिथपर्यंत ती काम करत होती आणि ते हळूहळू ॲस्पिरेशन माझ्यामध्ये आलं. अँड देन आय थिंक वन थिंग लेट वन. हां, मग अजूनही मला असं वाटतं की करिअर ॲस्पिरेशन्स आर अ नेव्हर एंडिंग पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. असं नाहीये की तुमचं लग्न झालं की तोपर्यंतच आहे, तुम्ही अमुक अचीव्ह केलं की तोपर्यंतच आहे. जर का तुमच्या स्वभावाचा तो भाग असेल तर तो आयुष्यभर तुमच्याबरोबर असतं. ॲस्पिरेशनल असणं, ॲम्बिशियस असणं, करिअर ओरिएंटेड असणं शुड नॉट बी अ प्रॉब्लेम फॉर अ वुमन. हे जर का तुमच्या घरातनंच तुम्हाला शिकवलं गेलं असेल तर मग सोसायटीला प्रश्न उत्तर द्यायची आपल्याला गरज पडत नाही. यू डोंट हॅव टू बी आन्सरेबल ॲज अ वुमन फॉर बीइंग करिअर ओरिएंटेड, ॲस्पिरेशनल, ॲम्बिशियस इवन आफ्टर गेटिंग मॅरिड. राईट. आणि करिअर उत्तम चाललंय बरं का लग्नानंतरही. कोणाला हा प्रश्न पडला असेल तर बघा. आधीच उत्तर देण्यात आलेलं आहे. येस. नेहा व्हॉट ओव्हर टू यू, पासिंग द पार्सल. म्हणजे मजा कधी आलेली? मी सांगते. काहीतरी आहे. जसं हिच्या आईला कळलं ना की किंवा स्पार्क आहे, स्पार्क आहे, तो दिसला. माझ्या आईला हिच्या स्पार्कच नाही. देयर आर ऑलवेज 2 टाइप्स ऑफ मदर्स. सो काय झालं होतं, मी इतकी ओबिडियंट, आईचं सगळं ऐकणारी, कोणताही हट्ट न करणारी की मला ही फॅन्सी गोष्ट हवी आहे, काही हट्ट नाही काय, की माझ्या आईला ना माझी चिंता व्हायला लागली. काही नॉर्मल का नाही? म्हणजे काय होणार आहे की नेहा इथे बस आणि या 2 बावल्यांबरोबर खेळ, तर नेहा 3 तास गपचूप खेळत राहील. इतकी मी काहीतरी चुकलंच होतं माझं ना, माझ्या आईला माझी चिंता होती की हे बरोबर आहे की नाही प्रकरण. तर तिने खरं तर मला काहीतरी पर्सनॅलिटी मधनं बाहेर यावं म्हणून पृथ्वी थिएटरमध्ये चिल्ड्रन्स वर्कशॉप असायचं. की बरं असं पण नाही ना की माझे त्या वयातले माझे काही मित्रमैत्रिणी काहीच नाही, मी खरं खूप एनक्लोज्ड होते मी. तर तिने मला पाठवलं त्या पृथ्वी थिएटरच्या वर्कशॉपमध्ये, जिथे यु नो समवयीन लोकांबरोबर तुम्ही इंटरॅक्ट करताय. मैत्री काहीतरी कर ग बाई, काहीतरी कर, काही तास जा, ओपन अप. आणि त्याच्यातनं मला जी संधी मिळत गेली, माझी पहिली संधी, एकता कपूरने सिलेक्ट केलं. आणि तेव्हा मी अदरवाईज इतकी अबोल असलेली, विचार नसलेली मुलगी, म्हणजे स्वतःचा काही विचार किंवा हे हवं ते, स्क्रीन समोर मला कधीही माझ्या डायलॉग करता मला प्रॉम्प्ट करावं लागायचं नाही. किंवा नेहा हे तुझं वाक्य आहे, ह्याचं बोलून झालं की तुला बोलायचं आहे, हे एकदा बोलून झाल्यानंतर मला पुन्हा कधी बोलावं लागायचं नाही. मला डिरेक्शन लागायचं नाही. मलाही माहीत नाही, माझ्याकडे आजतागत उत्तर नाही या गोष्टीचं की एखाद्या सीनमध्ये जर सॅड राहायचंय तर ते समजून सॅडनेस आपण त्याला ऍक्ट करायचं. नुसतं सॅड असं अख्ख्या सीनमध्ये असं बसून राहायचं असं नाही. तर ते का सॅडनेस आहे, काय झालंय, तर समहाऊ
आय मॅनेज टू डू इट व्हेरी वेल. तर नशीब माझ्या आईने ते पिक केलं. नाहीतर मी अजूनही त्या 2 बावलांबरोबर खेळत बसले असते. नाही पण तिला काय आनंद आला असेल की बाबा काहीतरी काहीतरी स्पार्क मिळाला बाई. म्हणजे हा आणि उलटा नशीब प्रश्न तिने ते झाला परस्यू की केलं. आईला मजा आली. हो आणि कारण माझ्या आईचं होतच ना, तिला नाटकांवरती प्रचंड प्रेम आणि तिला खरं तर स्टेज ऍक्टर बनायचं होतं. पण तिच्या घरी तशी काही म्हणजे परिस्थिती नव्हती, माइंडसेट नव्हतं, काहीच नव्हतं. तर शी थँकफुली सॉ दॅट अपॉर्च्युनिटी इन मी अँड शी पुश्ड मी आणि शी लिव्हड हर ड्रीम थ्रू यू. शी डेड. बाहुल्या सुटल्या एकदा. बिचाऱ्या. भारतीताई माझं काय ओपन बुक करिअर आणि ऍस्पिरेशन असा मुद्दा आहे आपला बरं का. नाही करिअर माझं खरं म्हणजे काय झालं, माझ्या लहानपणापासून मी आईच्या मागे 9 वर्षाची असल्यापासून गायची तंबोरा. म्हणजे मला तंबोरा पकडता पण यायचा नाही. हो. मी तुळशीबागेत मला आठवते पहिला प्रोग्राम होता जिथे मी पहिल्यांदा बसले आणि इतका तो भोपळा बिचारा एवढा आणि मी एवढीची आणि कशी तरी मी ती गायला बसले. मग नंतर मला तरी मजा यायला लागली आणि माझ्या रक्तात असणार. कारण आई मला म्हणायची की तुला माज आहे आणि तुला माहिती आहे की 10 दिवसानंतर आता तुला कुठेतरी गायचंय, तर तू ते 10 दिवस काय ते एक तंबोरा घेऊन गातेस आणि मैफल मारून नेतेस, तर हा तुला माज आहे. म्हणतो मी काय करू, आहे मला मला येतं रक्तात आहे. रक्तात. का आणि नसावा? खरंच माझ्या रक्तात आहे. म्हणजे तुला खोटं वाटेल, म्हणजे कोणालाही खोटं वाटेल, जगामध्ये जे ऐकतील त्यांना खोटं वाटेल की मला कुठल्याही तालाचे बोल माहीत नाहीत, पण मी तिहाईवर येते. बापरे. हां, कुठलाही ताल. म्हणजे मम्मी अशी बघायची माझ्याकडे मागे, काही पोरगी काय. पण मला ना लहानपणापासून मला असं वाटतं काय करायचं हे मला माहित नव्हतं. कारण तुम्ही सगळे करत होतो. पण गाणं करेन असं आईला फार वाटलं. म्हणजे आईचं शेवटच्या दिवसापर्यंत आई म्हणायची का नाही केलं होतं. आणि आईच्या सारखा बराच आवाज असल्यामुळे खूप युनिक आवाज आईचा होता. त्यामुळे त्यांना लोकांना पण वाटायचं माणिकराव म्हणून कोणीतरी झाली पाहिजे यांच्या चौघींपैकी, असं ते झालं. पण नंतर मग लग्न झाल्यानंतर दूरदर्शन आलं. मग दूरदर्शन मी प्रोड्युसर होते 10 वर्ष, ते केलं. कारण दूरदर्शन मुंबईत दूरदर्शन आलं असं म्हणून तिथे प्रोड्युसर झाले. त्याच्यानंतर मग मी नाटक लग्नाच्या आधी केलं होतं. अमिताबाईची धन्य ते गायनी कळा म्हणून तारखेच्या मुलीचा रोल होता. आमच्या घरामध्ये असं काहीच नव्हतं ना, काय काय ठीक आहे काय करायचं ते करतो. बरं पहिलंच नाटक गोवा हिंदू असोसिएशन, त्यामुळे लोक इतकी गोड होती सगळी. आई वडील म्हणाय 17 वर्षाची होते मी, तिला सांभाळा आणि घ्या काय करायचं ते करून. हां, त्यामुळे नाटक तिथे चटक लागली. काही नाटकाची बॅकग्राऊंड नाही, पण तेव्हा मजा आली. पण आमच्या घरात काही ऍक्टिंगची बॅकग्राऊंडच नाही ना आईमध्ये ना वडिलांमध्ये. कसं सुरू झालं आणि तुम्ही गाणं का नाही केलं असं मलाच पडलं मला प्रश्न. असं वाटतं की ना कॉन्फिडन्स, आई वडिलांनी जो कॉन्फिडन्स आम्हाला बिल्डअप केला ना आमच्यामध्ये, दॅट मेक लॉट ऑफ डिफरन्स. बिकॉज मला कधीच स्टेजवर जाऊन असं वाटलं नाही का बापरे एवढं काय मी घाबरले. हा घाबरले हा शब्दच आमच्याकडे नाही, डिक्शनरीतच नाही माझ्या. तेव्हा आईसोबत तुम्ही रियाज करतो? खूप रियाज नाही करायची. आई मला बसूनच द्यायची नाही. आई म्हणायची हिला पेशन्सच नाही, एक मांडी वर करते मग दुसरी मांडी वर. बेसिक. मग मी आईच्या गुरुबंधूंकडे शिकले गाणं, पण ते पण फार कमी. एकदा मी माझी पहिली सिरियल शूट करत होते. आयुष्यातलं पहिलं अभिनयातलं काम आणि मराठीतलं काम, तेही डॉक्टर विक्रम गोखलेंबरोबर. त्यांची नात होते मी आणि माझा आवाज असा होता. तर विक्रम गोखलेंना मी 16 वर्षाची होते, तर त्यांना झालं की तुझा काहीतरी प्रॉब्लेम आहे बाळा, आपण काहीतरी करूयात. म्हणून त्यांनी डॉक्टर लागूंना फोन लावला एकदा. त्यांचं ते व्हॉइसवरचं पुस्तक आहे आणि त्यांचं खूप मोठं काम आहे त्याच्या मागे. त्यांनी फोन लावला, ऐक ना माझ्या समोर एक मुलगी बसली आहे नवीन, अगदी 16 वर्षाची, पहिलंच काम करते, खूप गोड आहे, छान काम करते, पण तिचा माझ्या मते लहानपणी ओरडून व्हॉइस बॉक्स फाटलाय पूर्णपणे, सगळे कॉर्ड्स फाटलेले आहेत, आपण हिचं काही करू शकतो का, असं त्यांनी फोन लावला. आणि मी आपली होते आता काहीच नाही होऊ शकत, असाच आहे माझा आवाज. सो बेसिकली आवाज, अभिनय, गाणं इज सो कोरिलेटेड. आत्ता तुला सांगते, आफ्टर सो मेनी इयर्स आय रिअलाइज्ड की मी माझ्या आवाजाचा वापर ऑन स्क्रीन कसा करू शकते. नाही पण माहितीये ना, talk कधी about कधी असे रिग्रेटचे पॉईंट्स येतात ना आयुष्यामध्ये की नाही गाणं केलं नाही. मला खूपदा म्हणजे खूपदा रिग्रेट झाला की नाही गाणं केलं. पण मला जेव्हा असे चांगले नाटकातले रोल मिळेल तेव्हा खूप खुश होते. पण मध्ये मला नुसतं कॉमेडियन म्हणून जेव्हा वापरलं तेव्हा मला अतिशय राग यायचा की तेच येतं. पण आत्ता जेव्हा मी तिघीमध्ये काम केलं आणि या लोकांनी माझं नाव जेव्हा घेतलं आणि जेव्हा जिजी माझ्याकडे आली, तेव्हा मला खरंच असं वाटलं की माझं सर्कल पूर्ण झालं या रोलमुळे, की आता मला नाही येणार एखादा रोल तरी चालेल असं वाटलं मला. इतकं मी तो रोल एन्जॉय केला आणि या लोकांनी मला माझ्याकडे करून घेतला. तर तो थँक्स टू एव्हरीबडी, एव्हरी मेंबर ऑफ तिघी. ऍक्च्युली म्हणजे आता
बिकॉज तू म्हणालीस आणि मी मगाशी म्हटलं तसं मी पिफमध्ये फिल्म पाहिली होती, मी तुम्हाला भेटले पण होते. आणि आता पण वर्किंग वुमनचं इन जनरल बोलतोय, तर मला विचारायचं की तुझी आई जसं नोकरी करत होती आणि अर्थात माणिकताई तर काम करतच होत्या, वॉज युअर मदर ऑल्सो वर्किंग? नो, शी वॉज अ होम मेकर. बट डज इट, म्हणजे तुम्हा दोघींना खास करून मला प्रश्न आहे की असं काही वेगळा फरक वाटतो का जेव्हा आपली आई पण थ्रू आउट नोकरी करत असते आणि ती नोकरीही आणि आपलं असं एकत्र करत असते, म्हणजे बाहेर बाहेर जाऊन काम, अर्थातच होम मेकर्स आर होम मेकर्स, सो दॅट इज अनदर जॉब इन इटसेल्फ, पण असं वर्किंग वुमन आई असते तेव्हा असं काही वेगळं आय डोंट थिंक मला असं काही जाणवलं, कारण माझ्या आईने तसं जाणवू दिलं नाही आम्हाला. ती ते नोकरीचे तिचे जे तास होते ते बरोबर आमच्या शाळेचे तास असायचे, त्यामुळे ती आम्हाला सोडायची, मग ती ऑफिसला जायची, आम्ही परत आल्यानंतर ती 15-20 मिनिटात अर्ध्या तासात ती घरी यायची. सो शी मेड शुअर दॅट आम्ही जेव्हा घरी आहोत तेव्हा ती घरातच असायची आणि आमचं सगळं करायची. शिवाय मध्ये मध्ये वेळ काढून ती ब्युटी पार्लरचं, मग इकडचं तिकडचं असे मध्ये मध्ये सब जॉब्स पण करायची. म्हणजे हे आईच जाणे तिने कसं केलेलं आहे इतकी वर्ष. आणि ती बाबांचा पण रोल करायची, कारण बाबा आर्मीमध्ये असल्यामुळे बाहेर असायचे. सो ती इतकं भयंकर मल्टीटास्किंग करत असताना तिने कधीच असं नाही जाणवू दिले की घरी आई नाही आहे, आता आम्ही जेवणार काय, करणार काय, मग आमच्यावर लक्ष कोण, असं कधीच नाही झालंय. पण आईचं जे वर्क एथिक असतं, तर फॉर एक्झाम्पल माझी आई नोकरी करते, तर आपण नोटीस करत असतो ना की ती कसं ते सकाळचं टाइम टेबल ती कसं ऍडजस्ट करते, मॅनेज करते. मग तिचं जे नोकरीचे टेन्शन्स आहेत ते ती असते टेन्शनमध्ये, बट शी कॅन्ट इव्हन लिटरली शेअर. आणि तिने सांगितलं तरी आपण बऱ्याच वेळेला आपल्या झोनमध्ये असतो की आपल्याला खरं तर कळत पण नाही की तिचं काय चाललंय, आणि आपण स्वतःहून बऱ्याच वेळा इंटरेस्टच घेत नाही की म्हणजे नक्की काय बाबा तुझ्या बॉसचा प्रॉब्लेम म्हणजे नक्की काय आहे. हे आय थिंक खूपच रेअरली आपण बसून विचारतो, बट कुठेतरी तिचं वर्क एथिक आपण नोटीस करत असतो की ती उगाच, म्हणजे फॉर एक्झाम्पल इन माय केस आता उगाच दांड्या न मारणे किंवा कोणाची अडचण आहे तर सुट्टी न घेणे की इट्स ओके आपण स्ट्रेच करू. बट तर असं तुमच्या आया, बिकॉज दे वर गोइंग आउटसाइड फॉर जॉब किंवा काही कामासाठी जात होत्या, त्यांचं असं काही वर्क एथिक तुमच्या कामामध्ये आलंय असं तुम्ही नोटीस केलंय का? वेळ पाळणे हे मला खूप माझ्या आईकडनं आलेलं आहे. एक तर त्यांना ऑप्शनच नव्हता. 8 वाजता त्यांच्या ऑर्डिनन्स डेपोचा भोंगा वाजला की गेट बंद व्हायचे, मग तुम्ही परत जायचं घरी आणि मग तो दिवस गेला तुमचा. गाडीने जायची माझी मम्मी, गाडी लावायची आणि तिथे गेटवर जर का 5 मिनिटं आधी पोहोचलो तर मग तयार होऊन केस बीस करून चल मग जायचं ऑफिसात. सो ती जी गेट बंद होण्याची मुळे लागलेली शिस्त आहे ती कुठेतरी माझ्यातही आली. आणि काइंड ऑफ मेक शुअर की सेटवर जाताना आपण वेळेत जावं, आपलं जे कॉल टाइम आहे आपल्यामुळे लोकांनी थांबू नये, आपल्यामुळे काम थांबू नये, हे कुठेतरी खूप सिस्टम मध्ये आहे. माझ्या बाबतीत सांगायचं तर एक तर जॉब नव्हता जायचा, ते मैफिलीच असायच्या आणि त्या कुठेही गावामध्ये, कुठल्याही गावामध्ये असायच्या, अगदी दिल्ली कलकत्तापासून सगळीकडे. पण इतक्या लहानपणापासून आम्ही तिला बघितलंय असं की आमच्या घरामध्ये असं वाटतं की हा बाई हेच करते, असं झालं ते. म्हणजे त्याच्यात काही वेगळं झालं असं आम्हाला कधीच वाटलं नाही. पण ॲट द सेम टाइम शी मेड शुअर, आता समजा कुठे जबलपूरला प्रोग्राम आहे तर रात्रीची जी गाडी मिळेल ती घेऊन आधी आम्हाला भेटायला यायची. आम्ही तेव्हा पुण्याला राहायचो, बहिणी यायची, आमच्याबरोबर टाइम स्पेंड करायची, किती तिने दमून, कितीही दमली असली तरी, आणि मग एक दिवस राहून मग ती परत मुंबईला यायची. वडिलांचं पण तसं असायचं, वडील पण फिरतीवर असायचे कारण वडील फिल्म डिव्हिजनमध्ये होते. तर मग डॉक्युमेंटरी करायला कुठे गेले अमुक तमुक. पण सेकंड सॅटर्डे सेंट्रल गव्हर्नमेंटला सेकंड सॅटर्डे असतो सुट्टी, तो सेकंड सॅटर्डे आला की आम्ही चातकासारखी वाट बघायला लागायचो. आमचा रुटीन होतं, सेकंड सॅटर्डे पप्पा येणार, मग आम्हाला कुठेतरी स्विझरलँडसारख्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये घेऊन जाणार, तिथे आम्ही साबुदाण्याची खिचडी खाणार, मग एखादा ज्ञानेश्वरसारखा पिक्चर दाखवणार असं, आणि मग सारसबागेत जाणार, असं एक दर महिन्याचं तेच रुटीन होतं. माझं थोडं असं झालंय की मी खूप लहानपणी वर्कफोर्स जॉईन करत असल्यामुळे वेळेत जाणे, लोकांना आपल्यामुळे त्रास न होणे, हे सगळं जे व्हॅल्यूज सिस्टम जे आपण पाहतो ते मला डायरेक्ट अनुभवालाच मिळाले. कारण आय स्टार्टेड वर्किंग, मी काय 10-12 वर्षाची होती तेव्हापासून मी कामच करायला लागले. आणि प्रॉपर म्हणजे असं नाही आहे की प्रायोगिक किंवा असं काहीतरी, डायरेक्ट प्रोफेशनल ऑन सेट मी तशी घडतच गेले. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये तर माहिती आहे की वेळेत यावंच लागतं, काही गोष्टींना ऑनर करावंच लागतं. इनफॅक्ट मला हे कधी कधी इतकं फनी वाटतं की लोक आजकाल खूप बाऊ करतात की मेरी तब्येत खराब आहे, मैं नहीं आ सकती, आणि आपल्याकडे हे कधी कारणच नव्हती. नाही, पण तुला सांगू का, माझी पिढी तुमची पिढी ही एवढीच बरं का,
आताची जी नवीन पिढी आहे नाही नाही नाही, मला वाटतं ही इंडस्ट्रीची देण्यात आहे. ते आज नाही. सुद्धा या जेनझी किंवा ही जी कोण आत्ताची आहे जनरेशन जी या इंडस्ट्रीमध्ये आहे ती सुद्धा ही कारण देऊच शकत आहे. तुम्ही टिकणारच नाही ताई. ते कुठे टिकतात नाही कुठे टिकतात मला सांगा एक कॉन्ट्री ते हे कारण देतात. नाही सी देर इज अ पॉझिटिव्ह टुवर्ड्स इट. लुक एट इट फ्रॉम दी अदर साइड की तुमचं पर्सनल आयुष्य पण करा तुम्ही दमलेले आहात. डोंट पुश युअरसेल्फ, रिलॅक्स, गो द नेक्स्ट डे. पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये ही मुभा कुठे आहे ना. सी ते हेच आहे ना की तुम्ही काही पण करत असाल तरी तुम्ही यू हॅव टू ऑनर द सर्कमस्टान्सेस अँड पुश युअर सेल्फ इज नॉट फेअर ऑन युअर सेल्फ. हे आपण बघतच नाही. सो ही पिढी स्वतःसाठी पहिली जगते, मग सेटसाठी, मग कार्यक्रमासाठी, मग फिल्मसाठी जगते. हे चुकीचं आहे का? स्वतःसाठी जगणं चुकीचं आहे का? अजिबात नाही. पण तुम्ही that's what I'm But that is a debate between the generation that is right now working. मला असं वाटतं की आपण स्पेशली ज्या इंडस्ट्रीमध्ये आहोत तिथे स्पेशली, आणि इफ यू आर अन आर्टिस्ट, इफ यू आर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा, आज माझा चेहरा जर छापला जाणार आहे तर मग तिथे मीच उभं राहणं गरजेचं आहे ना. करेक्ट. तर मला नाही वाटत ही मुभा आपल्याला आहे I think कलाकार म्हणून. जसं तू म्हणतेस ना की ते हे लोकं जसं करतात जसं यार, मला पण जमत नाही पण हे लोकं हा करतात. म्हणजे आता कमिंग बॅक टू आई आणि वर्किंग आई आणि किंवा इवन होम मेकर्स, जसं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या पेरेंट्सकडनं, आपल्या आयांकडनं काय करायचं हे जसं शिकतो तसं काय नाही करायचं किंवा कोणती गोष्ट नाही सहन करायची, कधी स्वतःसाठी स्टँड घ्यायचा, कधी आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथल्या माणसांसाठी स्टँड घ्यायचा, हे सुद्धा आय थिंक तिथूनच येतं. तर तुम्ही हे नोटीस केलंय का की ही व्हॅल्यू सिस्टम खास करून कुठेतरी तिथून आली आहे आणि असे स्टँड्स तुम्ही स्वतःसाठी किंवा फॉर पीपल हू यू आर वर्किंग विथ त्यांच्यासाठी घेतलेत? तर ह्याच्याबद्दल पण मला थोडंसं तुमच्या सगळ्यांकडनं ऐकायला आवडेल. इथे मी माझ्या आईच्या बाबतीत असं सांगेन की जेव्हा माझ्या आईने हे डिसाईड केलं की नेहाला या इंडस्ट्रीमध्ये आपण ठेवूया, म्हणजे तिला आपण प्रोत्साहन देऊया, तेव्हा माझ्या बाबांनी फक्त मला एक गोष्ट सांगितली होती माझ्या आईला की बघ बाई, आपलं कोणीच नाही आहे इंडस्ट्रीमध्ये आणि मुलगी खूपच लहान आहे, तर एकाच शर्तीवर हे करू शकते की तुला 24 तास तिच्याबरोबर सेटवर राहावं लागणार. ओके. आणि हे साधारण मी 30 वर्षाची होती तोपर्यंत हे नियम असंच होतं. म्हणजे ते खरं तर गरज नव्हती, पण मी एका पॉईंटला मीच आईला म्हणायची, आई ये ना, मला एकटं करायची सवय नाही वगैरे असं तसं. पण त्यातनं झालं असं की माझ्यामुळे खरं तर इनडायरेक्टली ती पण जॉबला लागली, कारण तिला मग तिचा खरं वर्किंग वुमन माझ्यामुळे झालं. इनडायरेक्टली जसं तू म्हणाले की आपण आईचे एथिक्स कसे बघतो, तर आई माझ्याबरोबर येऊन काय करणार होती, ती मला सेफगार्ड करणार होती की सेटवरती नाना प्रकारची लोक असतात, काही चांगले असतात, काही प्रिडेटर्स असतात, जे 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 काय असेल ते. तर आई मला कशी सेफगार्ड करत गेली इनडायरेक्टली. बरं, आईनं मला असं पण नाही की बघा नेहा तो ना तसा लांब राहा, नाही असं नाही, काय करतेस, काय बोलत होतीस त्याच्याशी, तो तुझ्याशी काय बोलत होता, हे हळूहळू करत 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 मला कळत गेलं की ती हे का विचारत होती, यातनं काय शोधायचं होतं. अँड अबाउट टेकिंग स्टँड दॅट यू वर सेइंग. पण मला वाटतं या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात चॅलेंजिंग स्वतः करता स्टँड घेणं आहे आणि ते तुम्हाला पदोपदी क्षणोक्षणी करावं लागतं आणि लहान लहान मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये करावं लागतं. तर मला वाटतं आपसूक ते होतच राहतं आपल्या पण इंडस्ट्री. मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला स्वतःची शिस्त असते ना तेव्हा यू कॅन रिअली टेक अ स्टँड. Yes. पण तुम्हाला तुम्हीच बेशिस्त असता तर तुम्हाला दुसरा सुनवेलच तुम्हाला, तू काय मला सांगतेस, तू लेट येतेस, तू कशाला बोलतेस शिस्तीची गोष्ट. तेव्हा आपल्याला स्वतःला शिस्त असणं फार महत्वाचं असतं. करेक्ट करेक्ट टोटली. आपण खूप वेळ गप्पा मारला तर कोणी चिटच उचलत नाही तर मी उचलते आता. चिट. अजून आहे अजून दोन cheats छोट्याशा चिट्स आहेत. आता मी दोन्ही उचलते आणि आता मीच सिलेक्ट करते. ओके. आम्हाला काहीच पॉवर नाही या इंटरव्ह्यू मध्ये. हे घे. चल. दोन्ही सांग, मग ज्याला ज्याच्याबद्दल बोलायचं ते बोलतील. ज्याच्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. एक Correct आहे मैत्रीण आणि एक आहे आयडिया ऑफ वुमनहुड. ओके. सो यू डिसाइड की तुम्हाला पहिल्यांदा Idea of कशाबद्दल womanhood. बोलायचं. मैत्रीण. मैत्रीण. कधी कधी असं होतं की म्हणजे भरपूर मैत्रिणी नसल्या तरी पण ज्या कधी कधी काही काही असतात त्या आपल्या सपोर्ट सिस्टीम बनतात. खास करून फिमेल फ्रेंडशिप्स त्या इतक्या एम्पॉवरिंग असतात की त्या कधी आपली फॅमिली बनतात आणि त्यांना कधी आपण हक्काने एखाद्या बहिणीसारखा किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीसारखा फोन करतो आणि ते अवेलेबल असतात आपल्याला कळत सुद्धा नाही. सो अशी माणसं तुमच्या आयुष्यात आहेत का? माझ्या आयुष्यात आहेत अशा मैत्रिणी आणि त्या जवळजवळ 25 ते 30 वर्ष तरी माझ्या त्या अशा म्हणजे 2 AM फ्रेंड्स वगैरे जे म्हणतो ना आपण की बाबा रात्री 3 वाजता सुद्धा फोन केला तर धावत येणार म्हणजे येणार. मला माझ्या घरात बाई नव्हती तर मला 15 दिवस ती डबा पाठवायची की तू शूटिंगला जातेस, मी तुला सकाळचा डबा पाठवणार, मी न सांगता.
म्हणजे मला असे 3 ते 4च फ्रेंड्स आहेत, पण त्या आहेत हे मला माहिती आहे बॅक ऑफ माय माइंड की दे विल डाय फॉर मी. त्यामुळे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कधी कधी असं वाटतं मला की माझ्या बहिणीपेक्षा त्या मला इम्पॉर्टंट होतात कधी कधी, असं पण होतं. आणि होतं एका सर्टन लेवल नंतर यू नीड युअर कम्फर्ट, यू नीड युअर फ्रेंड्स, दॅट होतं. पण त्या फ्रेंड्स नुसतेच फोन करून नुसतं बरं बरं फोन केल्यानंतर असं नाही कधी बोलत त्या की बाबा काय किती दिवसांनी फोन केला, मी तुला फोन केला होता, हे नाही, हे खूप इम्पॉर्टंट, हे नाही, हे कॅल्क्युलेशन नाही, हे नाही, हे नसतंच. याला मी असं उत्तर देईन, माझ्या आयुष्यात मैत्रीचं पॅटर्न असं राहिलेलं आहे की कालखंड आहेत, ओके, त्या कालखंडामध्ये काही काही माणसं खूप जवळ होती आणि मग ती दुरावली जातात काही ना काही कारणामुळे. म्हणून आणि आता पुन्हा त्यातले काही माझ्या आयुष्यात आहेत, काही नाही आहेत वगैरे वगैरे. पण या सतत पॅटर्नमुळे झालेलं काय की कोणावरती अवलंबून राहण्याची सवय सुटलेली आहे. एका प्रकारे मी खूप ब्लेस्ड आहे की माझ्या आयुष्यात मेंटॉर्स आहेत, माझ्या आई वडील व्यतिरिक्त, की ज्यांच्याकडनं मला जर काही शिकून घ्यायचं असेल, काही अडचण असेल, काही शेअर करायचं असेल, तर माझ्याकडे हे मेंटॉर्स आहेत, विच आय थिंक आय एम व्हेरी लकी. आणि त्या कालखंडातले जे काही काही मित्र मैत्रिणी जे रिटेन झालेले आहेत, मी असं नाही म्हणणार की मी माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स त्यांच्याबरोबर शेअर करते, बट द थिंग इज की इतकी अनेक वर्षांची शेअर्ड हिस्ट्री असल्यामुळे खूप काही नाही बोललं तरी एकमेकांच्या सहवासामध्ये सुद्धा एक वेगळाच कम्फर्ट असतो. करेक्ट. तर मला वाटतं मी त्या झोनमध्ये आहे आणि मला आता ना कुठेतरी कोणामध्येही खूप इन्व्हेस्ट करायला मला आवडत नाही, कारण त्रास होतो जेव्हा त्या गोष्टी वर्कआउट होत नाही तेव्हा. तर आता मी अनेक गोष्टी आनंदाने एकटी करते आणि आनंदाने मी माझ्या जे हे रिटेन्ड काही फ्रेंड्स आहेत त्यांच्याबरोबरही करते. मला वाटतं म्हणूनच इट सम्स अप टू व्हॉट आय एम ॲज अ पर्सन. ओके सोनाली, तुझ्याकडे ऍक्च्युली आय विल कम टू दिस पॉइंट आता, की जसं फ्रेंड्समध्ये मैत्रिणींचा एक वेगळा रोल असतो. हा प्रश्न खास करून विचारायचा होता कारण बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की 2 बायकांचं पटत नाही, 2 मुलींचं पटत नाही, फिमेल फ्रेंडशिप्स नाही, ऑपोजिट जेंडर सोबतच चांगली मैत्री होते वगैरे वगैरे, असे खूप स्टिरियोटाइप्स आहेत. बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मी स्वतः सोशल मीडियावरती हे खूप पाहिलंय लोकांना बोलताना की नाही बाबा, माझ्या आयुष्यात एक अत्यंत चांगली मैत्रीण आहे आणि जी माझा सपोर्ट सिस्टीम आहे आणि नाही कॅट फाईट्स होत आणि नाही आम्ही एकमेकींचा दुस्वास करत इतका, आमच्यात खूप प्रेम आहे. हे सेम जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी काम करत असतो आणि आपल्या कलिग्स ज्या असतात, दे आर फिमेल्स, वी आर वर्किंग इन अ टीम ज्याच्यात जास्त महिला आहेत, तेव्हा डज इट चेंज फॉर यू? जसं आता फॉर एक्झाम्पल तिघी आपली दिग्दर्शिका जीजी विशा आहे, हाऊ डज इट चेंज फॉर यू? आय थिंक ऑन द कॉन्ट्ररी मला असं खूप वाटतं की बायकांचे प्रॉब्लेम्स नकळत समजतात, त्यांना माहिती असतात, बिकॉज वी आर द सेम स्पीशी. ते वेगळं बोलावं नाही लागत, त्यामुळे ते गृहीत धरून त्याच्या पलीकडे आपण गेलेलो असतो. एकमेकांचे फक्त प्रॉब्लेम नाही तर मनस्थिती, इमोशन्स, म्हणणं, हे सगळं कुठेतरी अनसेड माहिती असल्यामुळे त्याचा प्रचंड फायदा होतो. हॅव्हिंग सेड दॅट, मला हे खूप कौतुकाने सांगावं वाटतं की मी खूप जास्त फिमेल कास्ट बरोबर काम केलेलं आहे. फिल्म्स आहेत, म्हणजे आय हॅव डन अ लॉट ऑफ वर्क विथ सई ताम्हणकर असेल किंवा प्रार्थना असेल किंवा माझ्या कंटेम्पररी ऍक्ट्रेसेस बरोबर मी खूप कामं केलीत आणि आता नेहा, आणि मी खूप जास्त फिमेल डिरेक्टर्स बरोबर पण कामं केलेली आहेत, फ्रॉम मृणाल कुलकर्णी टू स्वप्ना वाघमारे जोशी टू नाव जीजी विशा काळे. सो बायकांबरोबर किंवा आपल्या क्षेत्रातल्या महिलांबरोबर काम करताना प्रचंड सोपं जातं. आय एम नॉट टेकिंग इट अवे फ्रॉम मेल को स्टार्स ऑर डिरेक्टर्स, पण हिचा काय सीन आहे, हिचा काय रोल आहे, हिचे काय कपडे आहेत, हिचं काय, ह्याच्या पलीकडे असतं सगळं, तिथपर्यंत नसतं खरं तर. रादर आम्ही खूप एम्पावर करतो एकमेकांना. स्पेशली या फिल्मच्या बाबतीत तर खूप एम्पावरिंग एक्सपिरियन्स होता, ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन सुद्धा. म्हणजे आम्ही काय कसा रोल करतोय, काय रिॲक्शन्स देऊया, तू काय करते, तू काय घेऊन येतेस, तू काय नाही घेऊन येतेस. भारती मावशीकडनं त्यांचे परफॉर्मन्स बघून शिकण्यासारखं इन्स्पिरेशनल आपण काय घेऊन येतो, आपण आपल्या सीनमध्ये काय वेगळं करूया. जीजी विशाकडनं सतत सेटवर मिळत राहणारी बारीक बारीक डिटेल्ड गोष्टी आहेत, ते तुला नुअन्सेस कदाचित फिल्ममध्ये दिसतीलही, की हे एरवी नाही आपल्याला लक्षात येत किंवा हे एरवी हिने कधीच कुठे केलेलं नाहीये. ते बारीक बारीक नकळत जीजीकडनं आलेले न्युअन्सेस आहेत फॉर द कॅरेक्टर, फॉर द फिल्म. सो ह्याचा प्रचंड फायदा होतो. आणि स्पेशली मला असं वाटतं बायका जेव्हा बायकांची गोष्ट पडद्यावर सांगतात तेव्हा ते खूप स्टिरियोटिपिकलच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतात, जे कुठेतरी मर्यादित होऊन जातं पुरुष जेव्हा डायरेक्ट करतात. असं नाही की पुरुषांना बायकांचं मन कळत नाही, उत्तमरित्या कळतं,
पण आजच्या बायका, आजच्या मुली त्याच्यातनं बाहेर येऊन पलीकडे गेल्या आहेत आणि आता त्यांचं काहीतरी वेगळं म्हणणं आहे. त्यांची भाषा खूप वेगळी आहे. जिजी विशाची भाषा अत्यंत वेगळी आहे. म्हणून हा सिनेमा अत्यंत वेगळ्या पद्धतीने दिसतो किंवा ऐकू येतो किंवा आपल्याला जाणवतो. तिचं म्हणणं अत्यंत धाडसी असल्यामुळे तितकंच संवेदनशील पण तितकंच मिश्किल पण आहे. म्हणजे तू फिल्म पाहिलीस म्हणून मी तुझ्याशी बोलू शकते की त्यातले असलेले छोटे छोटे बारकावे गमतीशीर पद्धतीने आहेत. इतका सिरियस विषय, इतक्या सिरियस भूमिका, इतक्या सिरियस घटना, पण त्यातनं येणारा जो ह्युमर आहे तो खूप तिचा आहे. ऑफकोर्स तिला खूप सुंदर बॅकिंग मिळालंय. निखिल, सुहृद, प्राजक्त, आपले DOP मिलिंद सर, ह्या सगळ्यांनी तिला असं 4 पिलर्स आहेत हे या फिल्मचे. पण तिच्यात ते कॅलिबर असल्यामुळे तिला हे पिलर्स मिळालेत आणि त्याचा ती भरपूर फायदा करून हा सिनेमा आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आली आहे. सो कुडोज टू द विमेन पॉवर टुडे. आणि परत वन मोर ॲस्पेक्ट मला सांगायला आवडेल की ही फिल्म, ही पात्र इतकी खरी आणि इतकी आपली का वाटतात. सिनेमामध्ये तू आमचा लुक पहा, आम्ही मेकअप नाही केलेला आहे, आम्ही आमचे कपडे हे चुरगळलेले असे जसे आपले कपाटातले असतात, इस्त्री करून आणा, धुवून आणा, चकाचक आणा, हिरोईन का टचअप करो वगैरे, हे काहीच नव्हतं सेटवर. का नव्हतं? कारण ही गरजच नाही आहे सिनेमाची. ही पात्र इतकी खरी वाटायला पाहिजेत. ती का वाटतील त्याच्या मागे असणारे सगळे मशिनरीज एकत्र काम करत होते. आणि आय थिंक ही जी नवीन पिढी आहे, मुली स्पेशली इन फिल्म्स, आर ट्राईंग टू ब्रेक अवे फ्रॉम ऑल द स्टिरियोटिपिकल थॉट्स दॅट वी हॅव अबाउट फिल्म मेकिंग. मग त्याच्यातले सगळे ॲस्पेक्ट्स, आमची हिरोईन अशी दिसली पाहिजे, ती जेव्हा स्क्रीनवर येईल तेव्हा स्लो मोशनमध्ये तिचे केस उडले पाहिजे आणि ती सुंदर दिसली पाहिजे, हॉट दिसली पाहिजे. का? ती आपली शेजारी राहणारी मुलगी असू शकते, ती गर्ल नेक्स्ट डोर असेल तर हे सगळं का तिच्या बाबतीत होईल? कुठेतरी ना आपल्याला सिनेमांमधनं इतकी ती सवय लावली आहे लोकांना की आपल्याला सतत आजूबाजूला तेच आपण शोधत राहतोय. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या मुली, ह्या सगळ्या को ॲक्ट्रेसेस माझ्या आजूबाजूच्या, ह्यांनी प्रत्येकाने काही ना काही वेगळं एलिमेंट इंडस्ट्रीमध्ये आणलेलं आहे, विच वी आर ट्राईंग टू ब्रिंग इन टुगेदर. लाईक फॉर एक्झाम्पल नेहा, ती या चित्रपटाची निर्माती आहे. हे किती पॉवरिंग आहे. आणि ही पॉवर असताना हा विषय निवडणं आणि तो अशा पद्धतीने मांडणं, आणि आता ती रिलीज पण ज्या पद्धतीने करते आहे, कुडोज टू हर. म्हणजे वेन यू हॅव द पॉवर, यू कॅन डू एनिथिंग इन द वर्ल्ड. अँड वेन यू चूज टू डू समथिंग दॅट इज ब्रेकिंग स्टिरियोटिपिकल पॅटर्न्स, हे किती वाखाणण्याजोगं आहे. टोटली. या कुडोज टू ऑल द वुमेन हिअर. आणि तू म्हणालीस तसं की ती भाषा कुठेतरी बाकीच्यांना पण कळत असेल, पण बायकांना 1 पैसा तर जास्त इझिली कळतच असेल. स्वाभाविक आहे. टोटली. माझा आपला जो शेवटचा आपली जी चिट होती, शेवटचा मुद्दा होता, ऍक्च्युली आपण ऑलरेडी त्याच्याबद्दल बरंच बोललो आहोत. करेक्ट. इट वॉज अबाउट वुमनहुड आणि एक स्त्री असण्याची आपली कल्पना आणि आपली समज. सो मला फक्त एवढंच विचारायचं आहे की जसं आय थिंक ही एव्हर चेंजिंग आणि रोज नव्याने कळणारी गोष्ट आहे, आणि जी आपली स्त्रीत्वाची कल्पना काही वर्षांआधी असेल, त्यात जे अनुभव आपल्याला येतात, जी माणसं आपल्याला भेटतात, जे आपल्याला आपलं रिअलायझेशन होतं, त्यानी गोष्टी चेंज होत राहतात आणि आपल्याला आपणच नव्याने कळत जातो. सो जाता जाता मला फक्त एक क्विकली विचारायचं आहे की काही वर्षांआधी तुमची स्त्रीत्वाची किंवा वुमेनहुडची जी कल्पना असेल, कट्टू आता तुम्हाला जे वाटतं स्त्री असणं म्हणजे काय किंवा मी स्त्री आहे म्हणजे काय, ह्याच्यात काही फरक आहे का? किंवा एखादा स्टार्क डिफरन्स, एखादा मुद्दा जो खास करून तुम्हाला वाटतंय की आता मला हे माझ्याबद्दल किंवा स्त्री असण्याबद्दल डेफिनेटली वेगळं वाटतंय कम्पेअर्ड टू व्हॉट आय वॉज फीलिंग सम इयर्स बॅक? मी फार कन्सिस्टंट आहे पहिल्यापासूनच. म्हणजे मला वाटत नाही मी काही चेंज केलं असेल किंवा माझ्या काही कल्पना बदलल्या असतील. कारण खूप इंडिपेंडन्स मिळाल्यामुळे ना मला काही असं सोपलं नाही गेलं, थोपलं नाही गेलं की हे तुला करायचंय. त्यामुळे मी खुल्लेच जास्त. आय जस्ट डिड व्हॉट आय फेल्ट लाईक अँड आय एम डुईंग इट व्हॉट आय फेल्ट लाईक. माझ्या सासरच्यांनी अडवलं नाही, माझ्या आईवडिलांनी अडवलं नाही, माझ्या नवऱ्यांनी अडवलं नाही. एकाही माझ्या गोष्टीला मुरड घालण्यात आलेली मला आठवत नाहीये, अजिबात नाही. आणि घातली असती कोणी तर फटका मारला असता. म्हणजे मी अगदी म्हणजे फार चांगलं उदाहरण नाहीये, पण जेव्हा माझे मिस्टर गेले ना त्या दिवशी, माझा मुलगा पुण्याला होता हॉस्टेलमध्ये, तर तो आला तर मी सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही बोलायचं नाही, मी बोलणार त्याच्याशी, कारण तो शाळेत नाही येत होता म्हणून. तर मी खाली एका खोलीमध्ये बसले होते आणि मी म्हटलं त्याला, आणि तुम्ही सगळं बाहेर जा. मग त्यांनी मला, मग तो आला असा, तो म्हणा मम्मा नाही आता डॅडी. म्हटलं नाही, आता मी आणि तू.
तर ते मला एक वाक्य आणि मग त्याच्यानंतर मी रडले नाही कधीच आयुष्यात. तर मला म्हणा मम्मा तू आहेस ना माझ्याबरोबर, तू असशील ना, आणि इट जस्ट हग मी. सो दॅट मेड मी सो स्ट्रॉंग. आय मीन हे फिल्मी वाटतं सांगायला, पण दॅट मेड लॉट ऑफ डिफरन्स इन माय ॲटिट्यूड एंड माय, बट नो मॅटर वॉट. आय डिडंट गेट मॅरिड, आय जस्ट दॅट वॉज द अल्टिमेट प्रायोरिटी ऑफ माय टू रेज माय सन. सो आणि कोणी मला अडवलं पण नाही. मी 5व्या दिवशी त्याला सोडायला गेले ह्याला हॉस्टेलला. सो आय एम अ व्हेरी रॉंग पर्सन टू आस्क दिस, बिकॉज आय डिडंट चेंज ॲट ऑल. शी इज नॉट अ वुमन, शी इज अ डॉन. दॅट्स व्हॉट वी कॉल हर. स्वतःच्या टर्म्सवर, स्वतःच्या हिमतीवर. या भांडावं नाही लागलं कशासाठी. असं. तुमच्या दोघींचं काही आहे का? स्त्रीत्वाबद्दल मला जे वाटतं, जे तू म्हणालीस की काय बदल घडलाय का, तर मला असं वाटतं की एका स्त्रीला याच्याबद्दल वाटण्यापेक्षा प्रेक्षकांनी किंवा लोकांनी किंवा पुरुषांनी आता बायकांबद्दल किंवा महिलांबद्दलचा जो विचार आहे त्यांनी बदलायची गरज आहे. आपण आपले स्ट्रगल्स आपापल्या परीने करतच आहोत. वी ऑल हॅव आवर स्ट्रगल्स. कोणीही एक अशी व्यक्ती नाही आहे की तिला काहीतरी मोठं कडा उतरावा लागलाय रायगडाचा आणि बाकी सगळे खूप आनंदाने जगताय. वी ऑल आर लिव्हिंग आवर ओन स्ट्रगल्स. कुठेतरी मुलांनी, पुरुषांनी, समाजाने आता स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायची गरज आहे. स्त्री म्हणजे सुंदरच असली पाहिजे, देव्हाराचीच बाई असली पाहिजे, देवीच असली पाहिजे, एकदम ठरलेल्या सगळ्या गुणांसकट असली पाहिजे. टेकन इट फॉर ग्रांटेड जे आहे ना, हा, त्याच्या पलीकडे जावं आता प्रेक्षकांनी, असं मला वाटतंय की वी हॅव ऑल अदर डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ अस. इट्स नॉट जस्ट अबाउट, म्हणजे मला इफ यू आस्क मी पर्सनली आय वुड से की मी एक स्त्री आहे, सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री, जी आता गेली 17-18 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करते. तर मी आता फक्त ती इंडस्ट्रीमध्ये आलेली रंभा आणि अप्सरा नाही आहे. मी त्याच्या पलीकडे पण आहे. मी फक्त ग्लॅमरस अभिनेत्री नाही आहे, मी त्याच्या पलीकडे पण आहे. ह्याच्यासाठी तुम्ही आता काहीतरी वेगळं बघायची गरज आहे. मी माझे सगळे प्रयत्न केलेले आहेत, मी माझ्या सगळ्या चौकटीतनं बाहेर पडलेली आहे, पण कुठेतरी असं मला वाटतं की प्रेक्षकांची आणि मुलांचीच नजर बदलत नाही. स्पेशली हे जे आपल्याला सांगणाऱ्या येतात की अरे मग आम्ही तुमचे लहानपणापासूनचे फॅन आहोत, पण आता तुम्ही तसे दिसत नाही दिसणार आहोत, कारण लहानपणापासून आता जशी मी दिसते, तुम्ही झालात ना मोठे 15-20 वर्षात, तर मला मोठी व्हायची मुभा नाहीये का? मी पण होणार आहे ना 15-20 वर्षांनी मोठी, आणि आता मी वेगळी दिसणार आहे. मला त्याचा प्रचंड अभिमान आहे आणि मी ते मिरवणार आहे. तुम्ही तुमच्या अपेक्षा बदला. मी जे आहे मी तशीच राहणार आहे, आणखी ग्रो होणार आहे, आणखी डेव्हलप होणार आहे. मी 50शीत, 60शीत, 70शीत अजून काम करणार आहे, आणखी वेगळी दिसणार आहे, आणखी वेगळ्या पद्धतीने काम करणार आहे. जे वयाचे नंबर्स माझ्या आयुष्यात ॲड झालेत ते सगळे एक्सपिरियन्सेस घेऊन आलेत आणि ते मला आणखी प्रगल्भ करतायत. यू नीड टू ग्रो. सो स्त्रीत्वाची जी परिभाषा लोकांची आहे ती बदलायची गरज आहे. बाबतीत फारच जजमेंटल होतात. अत्यंत. पण आय थिंक युअर क्वेश्चन वॉज व्हेरी ऑन अ पर्सनल. तुमच्यामधलं तुम्हाला काही जाणवत असतील का? मला फक्त एकच गोष्ट मला जाणवते की आय वॉज व्हेरी टफ विथ माय सेल्फ. आणि मला तर खूप आनंद आहे या गोष्टीचा की मी जरा हट्ट करू शकते, मी जरा वल्नरेबल राहते. आय एम इन टच विथ माय फेमिनिटी पास्ट फ्यू इयर्स. ते वयामुळे असेल किंवा मला स्वतःबरोबर वेळ घालवायला मिळतोय म्हणून असेल, पण मला ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. आणि आय वॉज लाईक, मला असं वाटतं की अभिनेत्री म्हणून सुद्धा, बिकॉज आय एम इन टच विथ माय फेमिनिन साईड, मला खूप त्याचा फायदा झाला. मग तुला असं वाटतं का की इन्सिक्युरिटी अँड सिक्युरिटी ह्याच्यामध्ये थोडा फरक पडला? अजिबात नाही. सिक्युरिटी इन्सिक्युरिटी प्रश्नच नाहीये. मी जेव्हा नुसती नेहा पेंडसे जेव्हा होती ना, तेव्हा माझ्या समोरचे गोल्स फार वेगळे होते आणि ते सगळे गोल्स लग्नानंतर माझे फार बदलले. त्याच्यामुळे मला एक स्वतःकडे स्त्री म्हणून बघता आलं, जे मला इतके वर्ष नाही बघता आलं. छान, चांगला मुद्दा. खूपच इंटरेस्टिंग. व्हेरी इंटरेस्टिंग. तर ती मजा एक मला छान वाटली आणि व्हेरी हॅपी फॉर यू ऑल्सो. नाही, आणि आय थिंक सिन्स मी फिल्म पाहिली आहे त्यामुळे आय थिंक की हे जे आपण सगळं बोलतोय की म्हणजे एक स्त्री असणं म्हणजे काय, त्यातले वेगवेगळे रोल्स असतील, मग त्यातले जे भावनिक पदर आहेत ते असेल, इंटरपर्सनल रिलेशनशिप्स असतील, कुठेतरी या फिल्ममध्ये सगळंच हे आहे. म्हणजे मला तरी बघताना ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्या आणि मला असं वाटलं की मी विचार करावा आणि की तिघींचे वेगवेगळे मुद्दे. एक्झॅक्टली, म्हणजे त्यांची बॅकग्राऊंड असेल, त्यांचं एकमेकांसोबतचं असणं असेल, त्यांचं स्वतःसोबतचं असणं असेल, ह्यांनी एक
एक मुलगी म्हणून मला बघताना डेफिनेटली हा प्रश्न पडला की मी कोण आहे, किंवा माझे इंटरपर्सनल रिलेशनशिप्स कसे आहेत, माझं माझ्या आईसोबतचं नातं कसं आहे, माझं माझ्या मैत्रिणींसोबतचं कसं असेल, मी एक प्रोफेशनल म्हणून नक्की काय आहे. सो हे आणि असे अनेक अर्थातच, पण खास करून वुमनहूडचा मुद्दा होता, त्यामुळे मला असं वाटलं की दिस इज इम्पॉर्टंट टू से. कमिंग टू तिघी, आपण खरं तर एका अर्थी खूप गप्पा मारल्या आहेत आणि मला फार छान वाटते की देर इज नो असं प्रश्न उत्तर आणि मग तुम्ही कसे ह्याच्यात आलात वगैरे वगैरे. मला मजा आली की आपण रॅन्डम गोष्टींवरती गप्पा मारल्या आहेत आणि हा अशा पद्धतीने हे करण्याचा मुद्दा हा पण आहे की सगळ्यांनी प्लीज एकमेकांसोबत गप्पा मारा. मजा येते फोन्स बाजूला ठेवून गप्पा मारताना खूप मजा येते. जाता जाता थोड्याशा फिल्म बद्दल पण गप्पा ऐकायला मला आवडतील आणि एनिथिंग दॅट यू वॉन्ट टू शेअर अबाउट तिघी. मी उलटा विचारू का, कारण तू फिल्म पाहिली आहेस विदाउट गिव्हिंग अवे कठीण आहे. नाही हे कठीण आहे. अरे आम्ही तर बोलणारच, आम्ही तर sell करणारच आमची फिल्म, पण तुला प्रेक्षक म्हणून ही फिल्म का आवडली आणि लोकांनी का बघावी? आय थिंक मला सगळ्यात भावनिक लेवलला अर्थातच मी जास्त कनेक्ट झाले, कारण आय थिंक मी आहे एक वल्नरेबल व्यक्ती. पण आय थिंक या फिल्ममध्ये दोन्ही कारणांसाठी माझ्या डोळ्यात पाणी आलं, इफ आय हॅव टू सिम्पली पुट इट. म्हणजे असं नाही आहे की मला फक्त जे थोडेसे कठीण क्षण आहेत तिथेच रडू आलं. मला असं वाटतंय की कोणीतरी जिद्दीने काहीतरी करत होतं तिथेही माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. कोणीतरी एकमेकांसोबत खूप छान क्षण आणि खूप छान वेळ घालवत होतं, ते बघून पण मला छान वाटत होतं आणि त्यांनी माझ्या डोळ्याच्या कडा ओलावत होत्या. आणि अर्थातच जिथे खूप कठीण परिस्थिती होती तिथे लोकांची एकमेकांसोबत असण्याची इच्छा, एकमेकांना ज्या पद्धतीने तुम्ही एम्पॉवर करत होतात ती कॅरेक्टर्स, ते पाहून आणि अर्थातच आई हँगल असल्यामुळे तिथे तर इमोशनल, म्हणून मी आई हँगल बाजूला ठेवून बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी पुन्हा आई हँगलवरती या मुद्द्यावरती आलेच, कारण ती अशी गोष्ट आहे जी म्हणजे चुकूच शकत नाही या फिल्ममध्ये. पण इट वॉज नॉट जस्ट दॅट फॉर मी. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की मला खूप स्वतःला प्रश्न विचारावेसे वाटले आणि it was not just about as a daughter, but it was also about how I am as a professional, how I am as a cousin sister, जरी मी सिंगल चाइल्ड असले तरी, किंवा ॲज अ मैत्रीण. सो दॅट वॉज तिघी फॉर मी. आणि प्रेक्षकांनी का बघावा बरं? कारण मी सांगतेय नाही, पण जेन्युइन आता तुमच्याकडनं पण मला ऐकायला आवडेल, म्हणजे ज्या लोकांनी नाही पाहिली असेल त्यांच्यासाठी एनिथिंग. मला असं वाटतं की मराठीमध्ये किमान ना स्त्रियांना वाव देणारे चित्रपट खूपच कमी, त्यांच्या इमोशन्सला एक्झॅक्टली, किंवा त्यांची जर्नीज, त्यांची ज्या पद्धतीने या फिल्ममध्ये त्याची मांडणी झालेली आहे, मला वाटतं खूप कमी मराठी सिरियस लेवलवर झालेली आहे. तर मला वाटतं की मला त्या कारणाकरता मी जेव्हा तिघीबद्दल जेव्हा आम्ही वी वर सीइंग की काय करायचंय, कसं करायचंय, काय विषय असला पाहिजे, तर मी म्हटलं वुमेन रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे. आणि जेव्हा जीजी विशाच होती म्हटलं, तर मी म्हटलं हू अ बेटर पर्सन टू डू इट, यु नो, बिकॉज मला तिची सेन्सिटिव्हिटी खूप आवडते. आणि म्हणजे ती आमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षाच वयाने लहान आहे, पण खूपच इकडनं बुद्धिवान आहे ती आणि सेन्सिटिव्ह, आणि खूपच EQ तिचा खूप स्ट्रॉंग आहे. तर खूप तिच्याबरोबर मला वाटतं जीजी असल्यामुळे ही एनर्जी किंवा ही जर्नी जी आमची आहे खूपच इंटरेस्टिंग झाली. मला वाटतं तिन्ही पात्र जी आहेत ना ती इतकी आपापल्या जर्नी प्रमाणे रिलेटिव्ह आहे. म्हणजे जी छोटी बहीण आहे ती पण रिलेटेबल आहे, जी मोठी आहे ती पण रिलेटेबल आहे, जी आई आहे ती पण रिलेटेबल आहे, आणि सिच्युएशन्स इतके रिलेटेबल आहेत, त्यातनं येणारे कदाचित आउटकम्स आहेत ते रिलेटेबल असतील किंवा नसतील. ज्यांच्याकरता आउटकम्स रिलेटेबल आहेत त्यांना ते आपलं वाटेल, आणि ज्यांच्याकरता ते आउटकम्स रिलेटेबल नाहीये त्यांना असं वाटेल की त्यांच्याकरता ती थेरपी आहे की हे व्हायला पाहिजे, यु नो. सो मला वाटतं त्या एक्सपिरियन्स करता हे चित्रपट पाहायला पाहिजे. आय थिंक इनफ कारणाने दिली आहे. पण थँक्यू सो मच, खूप मजा आली मला गप्पा मारून. आणि आता तुमच्या प्रमोशन्स मध्ये पुन्हा असा वेळ मला की सांगा, मी नवीन चिठ्ठ्या घेऊन नवीन गप्पा मारायला. पण आम्ही गाणं गाऊ का आता प्लीज? ह्या दोघी आता तिघीतलं गाणं गातील. मला सुरुवातीपासून एकदा तरी म्हणायचं होतं, सॉरी. तेच उजळली कोसबाई, कोस नाही. 1 2 3 गो. उजळली कोसबाई पोटी आल्या लेकी, उजळली कोसबाई पोटी आल्या लेकी, शारदा सरिता आल्या रखुमाईसाठी. वा वा वा. अरे सुरात काय नाही दोघी जणी.
थोडं थोडं आलंय आम्हाला. माझी लाज हा, वाटली. बाजूला बसलोय तुमच्या. थँक्यू सो मच. मला तर खूप मजा आली आहे गप्पा मारून. मला गाणीही ऐकता आली आहेत, डान्सही बघायचं असतील तर रील्सही आहेत त्या गाण्यावरती. प्लीज 6 मार्चला चित्रपट रिलीज होतोय तिघी नावाचा. आणि जसं तुम्ही या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावरही बघत असाल तर आईचं घर 1000 आठवणी, खरंच 1000 आठवणी येतील. हे मी फिल्म बघितलेली असल्यामुळे सांगू शकते. आणि 1000 आठवणी साधारण इथेही झाल्या असतील आमच्या गप्पांमध्ये. सो तिघी 6 मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. थँक्यू.